अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर लागलेले जमीन घोटाळ्याचे आरोप ज्या कंपनीशी निगडीत होते त्या कंपनीचं नक्की गौडबंगाल काय होतं, गेल्या 4 वर्षात कंपनी तोट्यात असूनही कितीचे व्यवहार झाले, हे सगळं ऐकून तुम्ही थक्क व्हाल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील 300 कोटी रुपयांच्या जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची अमेडिया होल्डिंग्स LLP ही कंपनी मोठ्या वादात सापडली आहे. या कंपनीच्या आर्थिक नोंदीमुळे अनेक प्रश्नही उपस्थित झालेत. या कंपनीने गेल्या 4 वर्षात व्यवसायातून एकही रुपया इन्कम म्हणून मिळवला नसल्याचं कंपनीच्या ऑडिटमधून समोर आलंय. तसंच कंपनीची आर्थिक खाती सुद्धा अत्यंत कमी ट्रान्झॅक्शन केल्याचे दाखवत आहेत. इनफॅक्ट 2021-22 आणि 2024-25 या काळात कोणत्याही व्यवसायातून कंपनीला इन्कम मिळाला नसल्याचं दाखवलंय. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे 300 कोटींचा व्यवहार करणाऱ्या कंपनीने फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये बँक चार्जेस म्हणून फक्त 708 रुपये इतकीच रक्कम खर्च केल्याचं दाखवलंय. आणि हे सगळं दाखवून कंपनी पूर्णतः तोट्यात असल्याचं दाखवलंय. फायनान्शियल इयर 2024 आणि 25 मध्ये पार्थ पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील या दोघांचे एकत्र भांडवल 2,57,000 दाखवण्यात आलं आणि पार्थ पवार यांच्या भांडवली खात्यात केवळ 1.5 लाख रुपये शिल्लक असल्याचं दाखवलं. आश्चर्याची बाब म्हणजे या कंपनीकडे कोणतीही प्रॉपर्टी नसून फक्त एका खासगी बँकेत 2.5 लाख रुपये असल्याचं दाखवण्यात आलंय. ही सर्व फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 30 ऑक्टोबर 2025 रोजी कंपनीने कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे दिली होती आणि हा ऑडिट रिपोर्ट चार्टर्ड अकाउंटंट AV अय्यर अँड कंपनी यांच्या मार्फत सादर करण्यात आला होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मंत्रालयातील नोंदींमध्ये अमेडिया कंपनीच्या एस्टॅब्लिशमेंटची आता कोणतीच कागदपत्र उपलब्ध नाहीत असं सांगण्यात आलंय. त्यामुळे ही कंपनी एक्झॅक्टली कशी आणि कधी सुरू झाली याबाबत मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय. एकीकडे कोट्यावधी रुपयांची जमीन व्यवहाराची रक्कम आणि दुसरीकडे कंपनीकडे कोणताच इन्कम नसणं आणि अगदी तुटपुंज भांडवल आणि प्रॉपर्टीचा अभाव, या सगळ्या गोष्टी एकमेकांविरोधात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे 300 कोटींची जमीन खरेदीचा व्यवहार अशा लॉस मध्ये असलेल्या कंपनी मार्फत कसा होऊ शकतो हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे फक्त असे बेनामी व्यवहार करण्यासाठी ही कंपनी सुरू केली आहे का असं दिसून येत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी या कंपनीच्या चौकशीचे आदेश दिलेत खरे, पण ज्या सरकारी मंत्रालयात करोडोंचे व्यवहार करणाऱ्या या कंपनीची कोणतीच कागदपत्र उपलब्ध नाहीये, तिथे ही चौकशी किती निष्पक्षपातीपणे होईल हे पाहावं लागेल. महत्त्वाच्या बातम्यांच्या अशाच अपडेटसाठी लोकशिवाय मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.